खरातला 20 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। चौथ्या गुन्ह्यामध्ये ताबा मिळवण्याचा अर्ज मंजूर झालेला आहे। खरातची नाशिक कारागृहात रवानगी होणार आहे। पोलीस कोठडीवर उद्या पुन्हा सुनावणी पार पडेल। उद्याच्या सुनावणीत कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष असणार आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत आहेत। योगेश, चौथ्या गुन्ह्यात ताबा मिळवण्याचा अर्ज मंजूर झालेला आहे। खरातला 20 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी असणार आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? तिसऱ्या प्रकरणातली चौकशी पूर्ण झाल्याचा दावा करत एसआयटीनं आता त्याला चौथ्या प्रकरणामध्ये पोलीस कोठडी मागितलेली आहे। त्यासाठी त्यापूर्वी न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी 7 दिवसांची पोलीस कोठडी चा हक्क बाधित राखत आता न्यायालयीन कोठडी त्याला दिलेली आहे। कारण त्याला पुन्हा जर पोलीस कोठडी लागली तर त्याची मागणी ही एसआयटी करू शकतं। त्या दृष्टिकोनातून 20 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी ही जाहीर करण्यात आलेली आहे। पण आता जर आपण बघितलं तर एकूण या प्रकरणाचा तपास 20 ते 25 दिवसांमध्ये संपवणं आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून एसआयटी आता घाईने आपली सर्व कामं आटोपण्याच्या मागे लागलेली आहे। चौथ्या गुन्ह्यामध्ये त्याला पोलीस कोठडी आता उद्या मागितली जाईल आणि त्यानंतर पुढचा तपास जो आहे तो केला जाईल। दरम्यान ईडीनं आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केल्यामुळे चौफेर चौकशीमध्ये आता खरात पूर्णपणे अडकला आहे। नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।